ग्रामीण भागातील खेळाडूंच्या आरोग्यासाठी वृक्षारोपण. जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगवडे. किनगावच्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय सेवा योजना दिवस वृक्षारोपणानं संपन्न. किनगावसारख्या ग्रामीण भागात तालुका क्रीडा संकुल होण्यासाठी किनगावकरांनी परिश्रम घेतले आणि आज फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात रासयोग विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 250 वृक्षांचं वृक्षारोपण केले. या सार्वजनिक उपक्रमामुळे किनगाव ग्रामीण भागातील खेळाडूंच्या आरोग्यात वृक्षारोपणानं निश्चित भर पडेल असं प्रतिपादन अहमदपूर तालुक्यातील किनगाव इथं महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तालुका क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिवस तालुका क्रीडा संकुलात वृक्षारोपणानं साजरा करताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम बोडके होते, तर प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगवडे, किनगावचे उपसरपंच विठ्ठलराव बोडके, तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंढे, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रप्रकाश हंगे, ज्येष्ठ पत्रकार पंडितराव बोडके, माजी उपसरपंच निजाम शेख, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार शेटीबा शृंगारे, पत्रकार असलम शेख, ग्रामपंचायत सदस्य धनराज बोडके, शुभम मुंडे, सुभाष चाटे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थित मार्गदर्शक प्राचार्य कॅप्टन डॉक्टर बबनराव बोडके, ज्यांच्या कल्पक संकल्पनेतून मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. यावेळी आदी मान्यवर पत्रकार होते. यानंतर आयोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडताना रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर भारत बदाडे यांनी 24 सप्टेंबर रासेयो दिवसाचं महत्त्व सांगून वृक्षारोपणाचं आवाहन केले. यावेळी पुढे बोलताना कसगवडे म्हणाले की या तालुका संकुलनाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहून कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासित केले. त्यानंतर विठ्ठलराव बोडके यांनीही समर्पक मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉक्टर बबनराव बोडके म्हणाले की महाविद्यालयाच्या स्थापनेपूर्वीपासूनच जनसेवेचं व्रत घेऊन विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्याचा वसा घेऊन संकल्पपूर्वक आज रासयोच्या क्रीडा आणि विभागाच्या संयुक्त विद्यमाने 250 वृक्षारोपण करून महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात 2500 वृक्ष लागवड करून जोपासण्याची जबाबदारी घेऊन किनगाव परिसरातील नागरिकांचं आरोग्य संपन्न करण्यात येणार असल्याचं सांगितले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक बालाजी आचार्य यांनी केले, तर शेवटी आभार प्राध्यापक संजय जगताप यांनी मांडले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली. त्यानंतर रासयो स्वयंसेवक, स्वयंसेविका, विद्यार्थी, मान्यवर, प्राध्यापक, प्राचार्य यांनी वृक्षारोपण केले.